नमो बुद्धाय जय भीम। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ऐतिहासिक धम्मभूमी देहू या ठिकाणी वाचत आहोत। कालच्या दिवशी आपण यशस्ची धम्मदीक्षा बघितली, त्यानंतर आपण काश्यप बंधूची धम्मदीक्षा बघितली, सारीपुत्त आणि मोगलदान यांची धम्मदीक्षा बघितली आणि राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा बघितली। आज आपण अनाथपिंडकाची धम्मदीक्षा वाचूयात। सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता। या देशात राजा प्रसेनजित याचे राज्य होते। सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता। गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे। भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता। राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्यांच्याकडेच तो उतरला होता। तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादा लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले। वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला व भगवंतास भेटण्यासाठी तो त्या रात्री निघाला आणि तथागतांनी त्या क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपर शब्दांनी त्याचे स्वागत केले। आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली। तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर वस्तुमात्रांचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता तर त्या सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्यांच्यापुढे नमावे लागले असते। कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती। जर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती, कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टीचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे। जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही। याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल। आणखी असे म्हटले जाते की ब्रह्म हे जगतकारण असू शकत नाही। बीपासून झाड होते, त्यापासून आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात। मग ब्रह्म हे सर्वच वस्तूचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही। आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे, पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत, ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे? दुसरे असे की निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काही एक नाही आणि कार्य कारण भावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून येण्याचे काय प्रयोजन? म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत। ईश्वर, ब्रह्म, आत्मा आणि कारणरहित असे दैव यापैकी कोणीही निर्माता नाही, तर आपल्याच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात। सर्व विश्व प्रतित्त समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात। उदाहरणार्थ, पेला ज्या सुवर्णाचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते। म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्यांच्या प्रार्थनेच्या थोतांडाचा त्याग करूया। ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टीविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये। आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया, म्हणजे त्यांचे फळही आपणास चांगले मिळेल। अनाथपिंडक म्हणाला, भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे। माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा। माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे। तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो आणि मी त्यासाठी खूप परिश्रम करतो। माझ्या पदरी पुष्कळ नोकरचाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे। आपले शिष्य
परिव्राज्याच्या सुखाची प्रशंसा करताना आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे. ते म्हणतात, तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्काचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण कसे प्राप्त करावे याचे संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे. जे न्याय्य असेल ते करावे आणि आपल्या बांधवांना सुखी करावे याविषयी आपल्या मनाला उत्कंठा लागून राहिली आहे. म्हणून मला असे विचारायचे आहे की माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय, आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय. आणि तथागत म्हणाले, तो विचारतो की मला जर या धार्मिक जो आनंद सगळ्यांना मिळत आहे तो जर घ्यायचा असेल तर मी गृहत्याग केला पाहिजे का, घर सोडलं पाहिजे का, हे संपत्ती, हे सगळं माझ्याकडे जो व्यापार उदीम आहे हे सगळं सोडलं पाहिजे का. त्यावर भगवंत काय म्हणतात. आणि तथागत म्हणाले, उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले. परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असून सुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल. माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते. केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही, कारण आळसाचे जीने घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही. माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे, आपले चित्त शुद्ध करावे, सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा धम्म सांगतो. आणि लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवोत, मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील. जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद, शांती, समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. अनाथपिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट, साधे आणि शहाणपणाचे असल्याचे दिसून आले. याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धाच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्याने त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली. अशा प्रकारे अनाथपिंडकाची धम्मदीक्षा झाली. अनाथपिंडकाला बुद्धाने, तथागतांनी एकच संदेश सांगितला, म्हणजे त्यांनी ज्यावेळेस प्रवचन द्यायला सांगितलं तर आत्मा नाही आहे, आत्मा कशाचाही निर्माता नाही आहे, दैव कशाचाही निर्माता नाही आहे, ब्रह्म कशाचाही निर्माता नाही आणि ईश्वर कशाचा निर्माता नाही आहे, यावर त्यांना प्रवचन दिलं. आणि हे प्रवचन ऐकून त्याला हे खूप चांगलं वाटलं आणि मग त्याने प्रश्न विचारला की मी गृहहीन जीवन जगले पाहिजे का. त्यावर तथागत म्हणतात की नाही, तुम्ही, म्हणजे हा खूप महत्त्वाचा संदेश आहे. आपण बौद्ध म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण सगळं साधं साधं जगलं पाहिजे किंवा एकदम ज्याला काय म्हणतात भौतिक गोष्टींकडे नाही वळलं पाहिजे. परंतु या ठिकाणी तथागत बुद्ध सांगतात की आपण आपल्या संपत्तीचा हाव नाही केला पाहिजे, लोभ नाही केला पाहिजे, त्याला चिकटून नाही राहिलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आपण समस्त जगाच्या कल्याणासाठी आपण वापरला पाहिजे. या पद्धतीने जर आपण वागलो तर आपल्या संपत्तीचा त्यांना फायदा होईल. म्हणून आपल्यातील श्रीमंत लोकांनी या पद्धतीनं आपल्या संपत्तीचा वापर हा समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे, नाही की लोभासाठी किंवा स्वार्थासाठी. अशा पद्धतीनं हे तत्त्वज्ञान अनाथपिंडकाला खूप महत्त्वाचं वाटलं आणि त्याने म्हणून धम्मामध्ये दीक्षित होण्याचं ठरविलं आणि त्याने तशी विनंती तथागतांना केली आणि त्याची धम्मदीक्षा झाली. आता आपण राजा प्रसेनजित याची धम्मदीक्षा बघूया. नंतर भगवान बुद्ध आल्याचे ऐकून राजा प्रसेनजित आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. हात जोडून वंदन करीत तो म्हणाला, माझे हे क्षुद्र आणि
अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे, कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील. ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणाचे दर्शन झाले आहे, त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या. ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे, तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे. ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते, परंतु पवित्र जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनःशांती लाभते. सुखाची हाव आणि अभिलाषा ह्यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे हे जाणून भगवंत म्हणाले, हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो. मग पूर्वपुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल. आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे मनने नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे. आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात. सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची. आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका, त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुकर्माच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना. तर अशा प्रकारे तथागत भगवान बुद्ध प्रसेनजिताला प्रवचन देतात, धम्म समजावून सांगतात. राजेशाही बरे जावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका. तपश्चर्याने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमाचे महत्त्व ओळखा. दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल. मग अन्याय करण्यात काय फायदा आहे. सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात. झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील. जिथे वासना असते तिथे सत्य राहूच शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे. ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय. सर्व पंथाची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे, कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे. हे सत्य केवळ ऋषी मुनींच्यासाठी नाही, प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात. कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा ही एक नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा. आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत. आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया, कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते. प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील.
तो अविरतपणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील. सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे समजावून घ्या. मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमाचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल. भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले. अशा प्रकारे राजा प्रसेनजित याची ही धम्मदीक्षा आहे. राजा प्रसेनजिताला तथागत गौतम बुद्धांनी राजा कसा असावा याचं इत्यंभूत या ठिकाणी प्रवचन दिलं आणि ते प्रवचन ऐकल्यामुळे तो तथागत गौतम बुद्धांना शरण आला आणि तो उपासक होण्याचे त्याने वचन दिले. आता आपण जीवकाची धम्मदीक्षा बघू. जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते. त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते. राजकुमार अभय त्या बाजूने जात होता. त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले ते जिवंत आहे, म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले. जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संपत्ती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला. तेथे 7 वर्ष त्याने वैद्यकीचा अभ्यास केला. राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने नाव कमाविले आणि कीर्ती मिळविली. साकेत येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी असून तिला बरी करण्याबद्दल त्याला 16,000 अर्शापन, 1 गडी, 1 मोलकरीण आणि 1 घोडागाडी इतका मोबदला मिळाला. त्याचा लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली. राजगृह येथे त्याने बिंबिसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबिसाराच्या 500 राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात. जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्यांच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत. राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती, परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता. त्यामुळे तो भगवंताचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे. तो भगवंतांचा शिष्य झाला. तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जीवकाची धम्मदीक्षा बघितली. जीवक हा त्या काळातला सगळ्यात मोठा वैद्य होता, डॉक्टर होता, ज्याने आज कठीण ज्या शस्त्रक्रिया समजतो अशा प्रकारच्या कवटीच्या शस्त्रक्रिया त्या काळात केल्या होत्या. भगवंताचा तो वैद्य म्हणून सुद्धा काम करत होता, राजवैद्य म्हणून सुद्धा काम करत होता. तर अशा प्रकारे आपण जीवकाची धम्मदीक्षा या बघितली. आता आपण रट्टपालाचे धर्मांतर बघूयात. एकदा बऱ्याचशा भिक्खूंसह कुरु देशात भिक्षा मागीत फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रट्टपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली,
पीतवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे? ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रट्टपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि प्रवज्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची विनंती त्याने केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या माता पित्यांची संमती आहे काय? नाही भगवन, तो म्हणाला. ज्यांना त्यांच्या मात्या पित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्जा देत नाही. तथागत वदले, महाराज ती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन. तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आनंदाने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आई वडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. त्याने भिक्खू होण्यासाठी आपल्या आईवडिलांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रट्टपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस, याला आम्ही संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्टपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एक तर मी येथेच प्राण देईल, नाहीतर मी भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनंती करू लागले, पण तो तरुण मनुष्य एक शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा दोनदा तीनदा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रट्टपालाच्या आईवडिलांनी त्यांच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांना सांगितले. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन नाहीतर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. असे कोण सांगतात? त्याचे मित्र समजावून सांगतात आईवडिलांना. ठीक आहे, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे, त्यांची अट. रट्टपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले, परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळविली आहे. मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठ्ठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरतींच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंतांकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आई वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रट्टपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठ्ठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने
कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला. तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्यांनी रठ्ठपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कार्त्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रठ्ठपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रठ्ठपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते या पात्रात घाल. याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाले, मालकीनबाई, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रठ्ठपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तिथे आला आणि येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस, हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? तो काय म्हणतो, गृहस्था, गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथेही काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ए बाळ, आपण घरात जाऊ. तो काय म्हणतो, नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे. रठ्ठपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रठ्ठपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लुगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रठ्ठपालांच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची त्याने आज्ञा दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आपले भिक्षापात्र घेऊन भिक्षू रठ्ठपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्याने सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्य या दोन्हीसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. हे बाळ, तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग, उपभोग आणि सत्यकृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त शोक, दुःख, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, त्यांच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात, त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, त्याच्या बायकांनाच काय म्हणतो बघा तो, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याकडे त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे, बाळ, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसला असल्याचे त्यांनी पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तिथेच एका झाडाखाली बसला आहे.
आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून तिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहे. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्यांच्यामुळे तो आपल्या डोक्याचे आणि दाढीमिशांचे केस काढून टाकतो, पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वाकडे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. पहिलं म्हणजे म्हातारपण. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहेस. तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? समजा की रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्याकरिता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीकडे तुझी पचनशक्ती चांगली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. तुझ्या नेमस्त प्रकृतीकडे तुझी पचनशक्ती चांगली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग किंवा तिसऱ्या माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपाल उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: जग अनित्य असून सतत बदलत आहे. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. विलक्षण, खरोखर उत्कृष्ट, राजा उद्गारला. भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे. अशा प्रकारे रठ्ठपालाची धम्मदीक्षा आणि रठ्ठपालाने जो भगवंताचा मार्ग हा कुरुराजाला सांगितला तो आपण या ठिकाणी ऐकला. अशा प्रकारे आज आपण हा भाग इथे संपवूयात आणि आज इथेच थांबूयात. नमो बुद्धाय. जय भीम.